जेव्हा एखादा पैलवान स्टेटला, नॅशनलला, इंटरनॅशनलला मेडल घेऊन येतो आणि जेव्हा येताना त्याची अशी मिरवणूक येते, अख्खी तालीम येते, एकमेकांच्या अंगावरती गुलाल असा उधळला जातो आणि मस्तपैकी जो एन्जॉय असतो ती आमची खरी होळी असते. आठवत नाही पण तो कलर जो की लावल्यावर लवकर निघत नाही तो कलर, हे अशा प्रकारचे कलर वापरून आम्ही होळी खेळलोय. दादा तुम्ही ते सेम संकेत पाटील नाही का त्यांच्यासारखे दिसता म्हणून, आणि त्यानंतर मी सांगितलं की भावा मीच आहे म्हटलं, तो रोलच आहे ते ॲक्शन नाही म्हणत. हॅलो हाय नमस्कार, मी संकेत उत्तमराव पाटील चिकडगावकर, म्हणजेच सोनी मराठी वाहिनीवरील तुझं माझं सपान या मालिकेतील वीरेंद्र शिराळकर. नमस्कार, मी पहिलवान प्राजक्ता चव्हाण, म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील तुझं माझं सपान या मालिकेमधली तुमच्या सर्वांची लाडकी पहिलवान प्राजक्ता. तर आज आम्ही इथं जमलोय. सोनी मराठीने पहिल्यांदाच एवढा मोठा महासंगम ऑर्गनाईज केलाय, तर त्यासाठी आज आम्ही इथं जमलोय आणि एन्जॉय करतोय. एक नंबर जबरदस्त. खरं तर अशा एका ब्रेकची, म्हणजे काम करत असताना जो ब्रेक भेटला आम्हाला, ह्या ब्रेकची खरंच एक गरज होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आत्तापर्यंत एकमेकांना बघत आलो आहे स्क्रीनवर, तर कुठंतरी एक आतमध्ये असताना भेटायची इच्छा असते आपल्याला. सो आज सोनी मराठी वाहिनीनं ती इच्छा आमची पूर्ण केली आणि धमाल मजा मस्ती चालली इकडे. खूप मस्त उत्सव चालू आहे आमचा, आणि पहिल्यांदाच मी सोनी मराठीच्या सगळ्या कलाकारांना भेटते. बाकीच्यांना मी भेटले असे इव्हेंट वगैरे, पण पहिल्यांदाच आम्ही भेटतोय. आणि मजेशीर गोष्ट ही आहे की म्हणजे ह्यामध्ये खूप मस्ती चालली आहे आमची. आम्ही डान्स करतोय, आमचे काही काही सीन होतात एकत्र, आणि खूप मजा येते. आम्हाला करायला मजा येते आणि तुम्हाला बघायला मजा येईल 25 तारखेला सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता. तयारी म्हणजे आता आमचं शूट तर नाशिकला असतंय, त्यामुळे आम्हाला कोरिओग्राफरनी व्हिडिओ करून पाठवला, आणि डान्स माझा थोडा 36चा आकडा आहे त्यामध्ये, आणि आम्हाला टाईमच भेटला नाही दोघांना. आमचे सीन चालू होते कंटिन्युअसली, तर आम्ही आदल्या दिवशी आमचा नाश्त्याचा टाईम स्किप केला. त्या टायमिंगला आम्ही दोघांनी प्रॅक्टिस केली. म्हणजे मला विरूनी सगळं शिकवलं की हे असं कर, तसं कर, असं कर. मग त्यांनी शिकवण्यात त्याचा निम्मा वेळ गेला, करण्यात निम्मा वेळ गेला. मग परत इकडं आल्यावर आम्ही आमची प्रॅक्टिस सुरू केली. इथं आल्यानंतरनं आमचा लास्ट घेतला डान्स, आणि आम्ही पटपट प्रॅक्टिस केली, आणि मग आम्ही प्रेझेंट झालो. आम्ही शेवटी उतरलो स्टेजवरती, नाचलो, मी नाचले. तर तुम्ही नक्की बघा आणि सांगा आम्हाला आमचा डान्स कसा वाटतोय. खरं तर होळी म्हणजे हा सणच असा आहे की दरवेळेस काही ना काहीतरी नवीन आठवणी देऊनच जातो, म्हणजे जातोच. आणि आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारे होळी सेलिब्रेट केली आहे. म्हणजे गावात होळी सेलिब्रेट केली आहे, त्यानंतर शेतात होळी सेलिब्रेट केली आहे, त्यानंतर मिलिटरी हॉस्टेलमध्ये सुद्धा सेलिब्रेट केली आहे, कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये, कॉलेजमध्ये. सो प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगळ्या आठवणी आहे. आणि गावाकडं तर होळी खेळताना काही लिमिटच नसतं. म्हणजे तुम्ही होळीसाठी चिखल वापरता, शेणही वापरता, त्यानंतर ग्रीसही वापरता, आणि एक तो सिल्वर कलर येतो, मला तो आता भेटतो का नाही, म्हणजे खूप रेअर भेटतो. त्या कलरला काहीतरी स्पेसिफिक नाव होतं, मला ते आता आठवत नाही, पण तो कलर जो की लावल्यावर लवकर निघत नाही तो कलर, हे अशा प्रकारचे कलर वापरून आम्ही होळी खेळलोय. मी थोडी सज्जनवाणी केली, म्हणजे मी पाण्यानेच खेळायची होळी सगळीकडं. पण जेव्हा मी तालमीत होते, तालमीत पण मी भरपूर होळी खेळले. वस्तादांनी आम्हाला सूट दिली की होळी खेळायला बिंदास्त खेळा. पण पैलवानांची खरी होळी ही तेव्हाच साजरी होते जेव्हा एखादा पैलवान स्टेटला, नॅशनलला, इंटरनॅशनलला मेडल घेऊन येतो, आणि जेव्हा येताना त्याची अशी मिरवणूक येते, अख्खी तालीम येते, एकमेकांच्या अंगावरती गुलाल असा उधळला जातो, आणि मस्तपैकी जो एन्जॉय असतो ती आमची खरी होळी असते. जेव्हा कुठला पैलवान मेडल मारतो किंवा जिंकून येतो. आणि बाकीची अशी होळी तर आम्ही खेळतच असतो मैदानात, कारण आखाड्यात उतरलं की अख्ख्या देहाला आमची ती माती लागते, लाल माती, तांबडी माती, पूर्ण माती लागते. आणि पाण्यानेच म्हणते, घामाने आम्ही स्वतः भिजतो. एवढं भिजतो की कधी कधी चेहरा पण ओळखत नाही की हा चेहरा कुणाचा. एवढं आमच्या अंगाला लागलेली असती माती. हीच आमची खरी होळी.
सध्या तर वातावरण नरम गरमच आहे सिरियलमध्ये पण जसं की सोनी मराठी वेगवेगळे सरप्राईज घेऊन येते. तुझं माझं सपान तुम्हाला वेगवेगळे सरप्राईज देत येते. तसंच तुम्हाला सरप्राईज ह्या पुढे देखील बघायला भेटणार, कारण आत्ताच प्रोमो पडलाय आणि सगळेजण विचारतात की आता पुढं काय, जी तुम्हाला उत्सुकता लागते की पुढं काय ती सांगण्यात नाही तर तुम्ही बघण्यात आहे आणि नक्कीच काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे तुम्ही बघा सोनी मराठी वाहिनीवर तुझं माझं सपान संध्याकाळी 7 वाजता. जसं की आमच्या सिरियलमध्ये वेगवेगळे स्टंट होतच असतात. केव्हा शेतातच नांगर वडला जातो, तर केव्हा विलनलाच धोबी पचाट दिले जातं, तर केव्हा बैलासोबतही सीन केला जातो की ॲक्शन म्हणजे सगळी टीम एका बाजूला, मी एका बाजूला, बैल एका बाजूला आणि सोडला जातो माझ्या अंगावरती. तो एक सीन धडाकेबाज म्हणजे नॅचरल, असं थोडीच की बैलाला ॲक्शन म्हणलं की तो सरळच येणार आहे, काय येणार आहे ते खूप तो लेखकांनी कसा लिहिला मला हेच समजत नाही की आपण हा सीन लीड सोबत करूया की सोडूया बैलाला, होईल ते होईल, पण आपण हा सीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. तर तो सीन असेल किंवा जेव्हा तंबू बाहेर होता तेव्हा जी चूल पडलेली होती त्यावर जे गरम ओरिजिनल खरोखरचं गरम ठेवलेलं आणि ती खरोखर मला पाडायची होती, तेव्हा गॅरंटी नव्हती की ती इकडून जाईल तिकडून जाईल, तेव्हा तो इथून असा गेलता. म्हणजे असे स्टंट भरपूर तुम्हाला बघायला मजा येते की वाह काय धोबी मारली हिने, पण ती धोबी मारताना जी पुढच्याची वाजती का नाही ती तिथल्यांनाच माहीत असतं. पण आम्हाला सुद्धा असे सीन करायला खूप मजा येते, कारण बाकीचे लीड सहसा असे सीन करत नाही आणि मला तर खूप मजा येते. आणि आमचे लेखक पण असे भारी लिहितात, त्यांना पण असं सुचतं मस्त. त्यामुळे तुम्हाला पण असे सरप्राईज बघायला भेटतात तुझं माझं सपानमध्ये. खूप वेगवेगळ्या प्रकारचे रिप्लायज येतात, म्हणजे माझ्याबद्दलच नाही तर मालिकेतील प्रत्येक कॅरेक्टरबद्दल जे नेगेटिव्ह करत आहे त्यांच्याबद्दल शिव्याही ऐकायला भेटतात. आणि खरं तर ही त्यांना त्यांची पोहोच पावती आहे की त्यांचं कॅरेक्टर किती चांगल्या पद्धतीनं स्क्रीनवर आणि लोकांच्या मनावर उमटलं जातं आहे. त्यानंतर एकदा एक किस्सा घडला माझ्यासोबत. मी नाशिकमध्येच एका ठिकाणी उभा होतो, आम्ही दोघं जण, माझा एक मित्र होता नाशिकमधला, आम्ही दोघं उभा असताना समोरून स्कूटीवर 2 मुलं गेले आणि जवळजवळ 15 मिनटानंतर ते परत वापस आले. माझ्याकडे येऊन म्हणले की दादा तुम्ही ते सेम संकेत पाटील नाही का, त्यांच्यासारखे दिसता म्हणून. आणि त्यानंतर मी सांगितलं की भावा मीच आहे म्हटलं तो. त्याच्यानंतर जे काही त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून जो मला आनंद भेटला, म्हणजे असं कधी असं होतं ना की समोरच्याच्या चेहऱ्यावर, म्हणजे एक अनोळखी माणसाच्या ज्याला आपण कधी भेटलोही नाही आहे त्याच्या चेहऱ्यावर इतकी प्रसन्नता बघून आपल्या अंगावर काटा येतो. खरं तर म्हणजे आपल्याला बघून एखादा एवढा खुश होऊ शकतो ज्याला आपण कधी आयुष्यात भेटलो नाही आहे. सो ती गोष्ट म्हणजे ती एक आठवण आहे जी शेवटपर्यंत लक्षात राहील. सोनी मराठी वाहिनीवरील सर्व प्रेक्षकांना होळीच्या खूप शुभेच्छा. आणि पाहायला विसरू नका संध्याकाळी 7 वाजता 25 तारखेला सोनी मराठीचा पहिल्यांदाच एवढा मोठा महासंगम येतोय, तो सगळ्यांनी आवर्जून बघा.